जगामध्ये आजच्या काळात पोरींनी कसा असायला पाहिजे याचं परफेक्ट उदाहरण आहे तुमची पोरगी। अहो आता मी तुम्हाला असे 101 उदाहरणं देतो ना। आपल्या सुनीता विल्यम्स माहित आहेत ना, माहित आहेत अम्मा? अहो त्या अंतराळवीर, अहो जगाला अभिमान आहे त्यांचा। आणि आपल्या त्या धावपटू पीटी उषा, किरण बेदी, एवढेच कशाला आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, एक ना हजार उदाहरणं अम्मा। अहो या सगळ्या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करून दाखवलं। या जगातच नाही, आपल्या देशात सुद्धा अशा कितीतरी बायका होऊन गेल्या आहेत ज्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं। आप्पा तुमची लेक आहे ना, ती सुद्धा एक दिवस अशी स्वतःला सिद्ध करून दाखवेल बघा। अहो मुलं मुली सगळे असे एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून प्रत्येक क्षेत्रात मोठे होत आहेत। काय नंदू? तुझं मान्य रे मला, पण आजकालच्या काळात हे नाही चालणार रे। एकट्याच्या जीवावर घर नाही चालत। नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, मान्य आहे मला। पण आप्पा मला सांगा, माझा शंभू महादेव या जगाचं चक्र एकटाच चालवतो की नाही? हा म्हणजे पार्वती माता आहेत त्यांच्या सोबतीला। आप्पा तसंच तुमच्या लेकीच्या सोबतही कोणी ना कोणी एक दिवस येईल बघा। हा आता फक्त तिला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। आशीर्वाद आहेतच रे, तरी पण एवढ्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी पेलवणार आहे का रे तिला? हे बघ शिवा, तिला ना मला कधीच कुठेच हरलेलं पाहायचं नाहीये बघ शिवा। हो ना, मग बस ना आप्पा, फक्त विश्वास ठेवा तिच्यावर। आप्पा तुम्हाला सांगतो, बायकांचं एक शरीर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतं, वेगवेगळ्या नात्यातल्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतं। कधी बायको म्हणून, कधी मुलगी म्हणून, कधी आई म्हणून, आणि कधी गरज पडली ना तर रणरागिणी झाशीची राणी सुद्धा। आणि तुमची मुलगी ना रणरागिणीच आहे आप्पा। या इतक्या दिवसात मी ओळखलंय तिला। तुम्ही फक्त आता बिंदास राहा, एकदम खुश राहा, तिच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असू द्या, खंबीरपणे उभे राहा। मी लिहून देतो, एक दिवस ही तुमची मुलगी ना तुमचं नाव नक्की मोठं करेल। एकदम बरोबर बोललास बघ शिवा, एवढं छान बोलायला कुठून शिकलास? अम्मा मी काय पुस्तकी किडा नाही, माझा शंभू महादेव मला जे शिकवतो ते बोलतो मी। हा आणि अनुभव पण आपल्याला शिकवत असतोच ना। हा जास्त बोललो का मी? नाही काय, कधी कधी बोलायला लागलो तर आपण थांबतच नाही। आता थांबतो। हा ए नंद्या चल, निघायला पाहिजे आपल्याला। शक्ती ते पोस्टरची कामं उरकायची आपल्याला, निघायला पाहिजे। हा चल। हो अयो शिवा, काम बिमा होत राहतील बघ नंतर। आधी चहा टाकते तुझ्यासाठी, तो पिऊन जा। नाही अम्मा, आता तुम्ही चहा बनवल्यावर मी पिणार नाही का? पण ना आज लय कामं करायचे, त्यामुळे उशीर होईल। आता निघतो, नंतर येतो प्यायला। चल। उशीर बिशीर मला काही माहित नाही, मी चहा करते, तू थांब। राहू दे ना अम्मा, नंतर येतो ना परत। नाही थांब तू, मी आलेच बघ, आले, थांब। बस तुम्ही राहू दे, तुम्ही काळजी घ्या। हॅलो सदम, एक मिनिट। हाय हॅलो हाय वेअर? ओहो इंग्लिश प्रॉब्लेम। तुम्ही आप्पांना बघायला जाताय वाटतं? हो आप्पांना बघायला चालले। तुम्ही? सेम टू यू। अच्छा, तब्येत कशी आहे? माझी नाही म्हणजे बरी नव्हती, पण आता तुम्ही इतक्या प्रेमाने विचारताय म्हटल्यावर आता मस्त आहे, बरी आहे। अच्छा, तुमची तब्येत ठीक नव्हती का? तुमची म्हणजे? बायकोला हॉस्पिटलला घेऊन गेला होतात ना? कोणाच्या? तुमच्या। असं काय करताय? कशा आहेत त्या आता? बऱ्या आहेत ना? डॉक्टर काय म्हणाले? हे बघा काळजी घ्या तुम्ही, काय थंडी वाऱ्याचे दिवस सुरू झालेत ना आता, मुलांची तर विशेष काळजी घ्या। जरासा पण सर्दी खोकला ना डायरेक्ट हॉस्पिटलची पायरी दाखवतो। बायको, मुलं, हॉस्पिटल, व्हायरल,
नो आय नो ऍक्च्युली शक्ती हो ऐका ना हो. सॉरी मला लेट झाला. अगं वहिनीने घोळ घातला ग सगळा. ठीक आहे ग. हे आप्पा कुठे आहेत आत. चल. बायकोला घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो. कोणाची बायको? माझी बायको तर माझ्याबरोबर बोलत होती आता. आणि अजून आमचं सूद बी जुळलं नाही. पोरं कुठून आली, त्यांची काळजी कुठून आली? पण याची का बोलली असल? काहीतरी झोल आहे. नॉट ओनली बट ऑल्सो सिरियसली कन्फ्यूजन है. वॉन्ट सोल्यूशन वस्त्रा, वॉन्ट सोल्यूशन. येस येस. वहिनी बॉस मला खरंच माफ करा. मला सांगा, मी रात्रभर बॉसच्या खुर्चीत झोपलो होतो काय? नाही वहिनी बॉस, ऍज अ राईट हँड म्हणून मला माफ करा. खुशी सगळं काढते मी. भद्रा, रात्री काय काम सांगितलं होतं तुला? रात्री काय काम सांगितलं होतं? स्मशानात काय झालं तिकडे? अरे स्मशानात काय झालं तिकडे? हळू हळू हळू. वहिनी बॉस खरंच सांगतो, मला काहीच आठवत नाही. म्हणजे जेव्हा मला जाग आली ना, तेव्हा मी खड्ड्यात पडलो होतो ह्या अशाच अवस्थेत. खरंच सांगतो, मला काहीच आठवत नाही. चेटकोबाची शपथ. अरे कसं आठवत नाही तुला? भद्रा, नशेत गेला होतास? नशेत गेला होतास का? नाही नशेत नाही, पूर्ण शुद्धीत गेलो होतो. वहिनी बॉस खरंच सांगतो, मी पूर्ण शुद्धीत गेलो होतो. पण नंतर माझी शुद्ध कशी हरपली मलाच माहित नाही. मी चेटकोबाची शपथ घेऊन सांगतो वहिनी बॉस. कुठे दुर्बुद्धी सुचली आणि ज्याला काम करायला पाठवलं मी? मरणार तुम्ही, मरणार सगळे मरणार. बॉस मरणार, मी मरणार. वहिनी बॉस, मला मारायचं नाही. माझ्या समोरून मरणाची भाषा करायची नाही. नाही तर जीव घेईन तुझा मी. कोणीच मरणार नाही आणि आम्ही तर मुळीच मरणार नाही. आमच्या जीवावर कोणी सुटणार नाही. जो कोणी आमच्या जीवावर उठाल ना, त्याला नाहीशी करून टाकल. भद्रा, चहा आलाय. भद्रा, चहा आलाय. चहा घ्या. इतक्या लवकर चहा रेडी झाला? ठेवा. नवीन कामवाली बाई आले. हो वहिनी साहेब, तिला मी कचरा काढायला लावलंय. एक कांता, मला एक कप कॉफी. विष तो फोटो भिंतीवर कसा आला? पुन्हा तेच घडते. का घडते असं? चिटकोबा,